उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झालेत। ते अमित शहांची भेट घेण्याची शक्यता आहे। उद्या बिहार मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यात एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी ते आजच दिल्लीला रवाना झालेत आणि आज संध्याकाळी ते अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं समजतंय। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। कालच भाजप आणि शिंदे गट यामध्ये थोडासा बेबनाव झाला होता। विशेषतः एकमेकांच्या पक्षातले नेते ओढण्यावरून, एकमेकांच्या पक्षामध्ये प्रवेश देण्यावरून ही नाराजी उफाळून आली होती आणि या नाराजीचा परिपाक दोन्हीकडच्या पक्षांमधल्या नेत्यांमध्ये नाराजी उफाळून आली होती आणि त्यावर पडदा पडला होता। दरम्यान उद्या बिहारमध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आज रात्री पाटण्यामध्ये दाखल होणार आहेत, तर एकनाथ शिंदे हे दिल्लीतून पाटण्याला जाणार आहेत। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याशी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सागर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आधीच रवाना झाले आहेत, ते दिल्ली मार्गे पाटण्याला जाणार आहेत आणि इतर दोन जे नेते आहेत अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट पाटण्याला उद्या जाणार आहेत। आज एकनाथ शिंदे जाण्याचं नेमकं कारण काय? अमित शहा यांच्या भेटीमागचं कारण हे पक्षांतर्गत नाराजी हे आहे का? अर्थात स्पष्ट आहे की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंना काल सगळं प्रकरण घडलं आणि त्यानंतरनं भलेही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सारवासारव जरी केली असली तरी कुठे ना कुठेतरी जी खतखत आहे ती दिल्लीच्या कानावर घालण्याचं काम कदाचित एकनाथ शिंदे करतील असं म्हटलं जातं। एकनाथ शिंदे हे आज रात्री अमित शहांची भेट घेतील आणि दिल्लीतून मग उद्या बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जो शपथविधी सोहळा होता त्यासाठी ते जातील असं सांगितलं जातं। पण त्याच वेळी एक रंजक गोष्ट समोर येते, ती म्हणजे राज्यातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकत्रित बिहारला पटनामध्ये जी राजधानी आहे तिथे जात आहेत। आज रात्री साधारणतः 8च्या आसपास ते निघतील आणि थेट बिहार पटना गाठतील। एका बाजूला अजित पवारांची फडणवीसांना ही साथ आहे आणि हे एकत्रित आहेत असं दिसून येतं यातनं, तर दुसरीकडे कुठे ना कुठेतरी शिंदेची चूल ही वेगळ्या पद्धतीने महायुतीमध्ये आहे आणि ते वेगळ्या पद्धतीने स्वतःचा एक दबाव तंत्र वापरून पाहतायत असंही दिसून येतं। पण फडणवीस आणि अजितदादा हे नेहमी एकत्रित आहेत आणि कुठे ना कुठेतरी शिंदेची बार्गेनिंग पॉवर सुद्धा संपवतात, हे परत एकदा याच माध्यमातून दिसून येते की काय अशी जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे। अगदी धन्यवाद सागर दिलेल्या अपडेट्स बद्दल। आणि या ही नाराजी अमित शहा यांच्या कानावर घालण्यासाठी एकनाथ शिंदे हे लवकर या दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि दिल्लीतून ते पाटण्याला जाणार आहेत। पाटण्याला उद्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे आणि या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत।